आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये काय बघतो आपण, जर आपल्याला पोझिशन अँड टाइम ग्राफ दिला असेल, कोणता ग्राफ आहे आपल्याजवळ, पोझिशन अँड टाइम ग्राफ आहे, आणि त्याच्यावरून काय काढायचं, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट फ्रॉम कुठून, पोझिशन टाइम ग्राफ. मी तुम्हाला ग्राफ काढून दाखवतो, आठवतं का डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचे ग्राफ काढले तर कोणता ग्राफ पॉसिबल आहे, कोणता ग्राफ पॉसिबल नाही. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम लावला होता, बरोबर की नाही, ज्याच्यामध्ये मी सांगितलं रिटर्न येणं पॉसिबल आहे का, नाही. डिस्टन्सच्या केसमध्ये पॉसिबल नाही, डिस्प्लेसमेंटच्या केसमध्ये पॉसिबल. आणि दुसरी केस काय आहे ते, तुम्हाला तो रिटर्न एकाच पोझिशनला दोन डिफरंट चालतील का, ते पण चालत नाही. आता आपण काय म्हणतोय, आता आपण ग्राफ काढतोय पोझिशन आणि टाइम ग्राफ. याच्यामध्ये रिव्हर्स येणं पॉसिबल आहे, डिस्टन्स पण पॉसिबल आणि डिस्प्लेसमेंट पण पॉसिबल आहे. कोणता ग्राफ काढतो आपण, पोझिशन आणि टाइम ग्राफ. मग पोझिशन साठी मी पी वापरणार आहे आणि टी साठी मी टाइम साठी टी वापरणार. म्हणजे मी कोणता ग्राफ काढणार, मग पीटी ग्राफ. कोणता ग्राफ काढतो मी, पीटी ग्राफ. ठीक आहे, एकदम सिंपल सिंपल वरून बघू. काय काढायचं आपलं, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. बघा इथं पी आहे आणि इथं काय, मी काय म्हटलं, हे असं आहे. ठीक आहे, इथं मी म्हटलं 2 मीटर आहे, 2 मीटर पोझिशन, 2 पोझिशनला आहे. आणि मी इथं म्हटलं 1 2 3 4. मी बघितला 1 सेकंदाला पण कुठे तो 2 लाच आहे, 4 सेकंदा पण बघितलं तर काय 2 लाच आहे. म्हणजे काय कळालं, रेस्टला आहे तो. काय कळालं तुम्हाला, हे काय रेस्टचं ग्राफ आहे, काय डाऊट कोणाला, हा कोणता ग्राफ आहे, रेस्टचा ग्राफ आहे. कारण की कुठेही जा, किती वेळा बघा, तो काय वाटतोय, सेम वाटतोय. बघा दुसरा ग्राफ, म्हणजे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट किती होऊन जाईल, डिस्प्लेसमेंट पण 0 आणि डिस्टन्स पण काय 0, हेच होईल ना. आता मी म्हटलं 2 1 2. आता काय होतं, मोशन मध्ये आलेलं आहे. आता कसं आहे, मोशन मध्ये, आता मोशन मध्ये आहे आणि पोझिशन बघितलं तर इथून सुरू झालं तर परत रिटर्न फिरतोय का, तो रिटर्न फिरतोय का, नाही फिरत आहे, फिरत नाही. म्हणजे याचा अर्थ काय, डायरेक्शन चेंज केली का, डायरेक्शन जर चेंज केली तर डिस्प्लेसमेंट बदलतो. लिहिले आपण, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कधी इक्वल असतो, जोपर्यंत डायरेक्शन कसं राहतो, सेम राहतं. जसे डायरेक्शन चेंज केलं त्या केसमध्ये काय होतं, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय होतं, चेंज व्हायला लागतो. ठीक आहे, आता इथं डायरेक्शन चेंज झाली का, कशावर कळालं, सरळ सरळ वाढताना दिसतोय. म्हणून काय म्हटलं, हा कोणता ग्राफ आहे, मोशनचा आहे. आता कळालं का, मोशनचा ग्राफ आलेला. मग मी म्हटलं डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट किती आहे, तर तुम्ही काय, डिस्टन्स किती आहे 2, एका मिनिटाला तू इथं आहे, तर 2 मिनिटात 2 सेकंदला तू इथं आलेला आहे. पीटी ग्राफ आहे, पीटी ग्राफ आहे. डिस्टन्स किती आहे 2 आहे, 0 पासून सुरू झाला 2 पर्यंत गेला. डिस्प्लेसमेंट काय 2च आहे, काय डाऊट आहे. दुसरा ग्राफ पीटी ग्राफ, 2 आहे, 1 2. आता काय झालं, इथून डायरेक्शन थोडी चेंज केली, डायरेक्शन थोडी चेंज झाली. पागल का तुम्ही, हा ग्राफ तर दिसतंय, तर डायरेक्शन थोडी चेंज झाली. असा फिरला थांबून गेला, हेच कळतं ना. मोशन केलं, रेस्टला गेला, डायरेक्शन चेंज झालं. कसं काय डायरेक्शन चेंज होतं तुमची, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट चालू आहे. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट, डायरेक्शन चेंज नाही, जेवढं डिस्टन्स तेवढाच डिस्प्लेसमेंट आहे. किती डिस्टन्स आहे, इथून इथपर्यंत गेलेला आहे, 0 पासून सुरू झालं 2 ला गेलाय, 2 मीटर आहे, 2 मीटर आहे. डिस्टन्स पण 2 मीटर आणि डिस्प्लेसमेंट पण 2 मीटर आहे. आता सो डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये असं उलट होत नव्हता. इथं आपलं काय पोझिशन सांगितलंय, 0 सेकंदला तो 2 ला होता, आता कुठं आला तो, सपोज इथं किती, इथं 1 ला येऊन गेला तो, 2 सेकंदाला तो कुठे 1 ला. पोझिशन चेंज केलं त्यांनी, डिस्टन्स डिस्प्लेसमेंट तोच ग्राफ आहे. म्हणजे कितीच आहे, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट किती आहे, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट किती, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट किती, डिस्टन्स इथून सुरू झालाय,
ठीक आहे. इथून 2 पास होता 1 पर्यंत आला म्हणजे किती झाला 1 1. हा तो जर 0 ला इथपर्यंत आला असता तुम्ही काय म्हटलं असते 2 2. आता कुठे तो 1 लाच कट केला म्हणजे किती झाला 1 मीटरचा फरक आहे ना. 2 मीटर 1 मीटरचा फरक नव्हतं एवढंच तर कळतं आपलं. आता डायरेक्शन चेंज झाली. आता डायरेक्शन चेंज झाली कळतंय कशाने कळलं वाढलाय नंतर रेस्टला गेला परत खाली आलाय. इथं काय होतं वाढतंय इथं काय होतं कमी होतंय इथं काय होतं वाढतं थांबतंय आणि परत कमी होतंय. त्याच्यावर काय कळालं डायरेक्शन आता चेंज झाली. इथं काय झालं तुमची केस मोशन मध्ये आणि काय कळालं डायरेक्शन काय झाली तुमची चेंज झाली. डायरेक्शन काय झाली तुमची चेंज झाली. म्हणजे आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम राहतील का नाही. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम राहणार नाही. मग काय म्हटलं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. चला डिस्टन्स किती इथून इथपर्यंत गेला 2 ला गेला नंतर थांबलेलाच आहे नंतर खाली आलेला आहे म्हणजे किती 4 मीटर झाला. 4 मीटर झालं ना. आणि डिस्प्लेसमेंट कुठे आहे जिथून सुरू झालं तिथंच पोहोचलाय म्हणजे किती झाला 0 मीटर झाला. काय डाऊट आहे समजलं का काय फरक आहे. आणि सगळे पीटी ग्राफ आहे. हा डायरेक्शन चेंज झाली का नाही. डायरेक्शन चेंज आहे का नाही पटकन डायरेक्शन चेंज आहे का नाही. डायरेक्शन चेंज आहे म्हणजे असं गेलं लगेच खाली वळलाय तो असं ओढून लगेच हटकत सरकलेलं. हा किती डिस्टन्स किती मग हा 2 आहे नंतर कुठं आलाय 1 ला आला म्हणजे डिस्प्लेसमेंट किती 3 मीटरचा आहे. डिस्टन्स कितीचा आहे डिस्प्लेसमेंट कितीचा आहे 1 चा आहे. डिस्प्लेसमेंट कितीचा आहे 1 मीटरचा आहे. डिस्प्लेसमेंट किती मीटरचा आहे 1 मीटरचा. काय डाऊट आहे. अरे इथं सुरू झाला 0 ला तो इथं 1 ला आहे ना मग कितीचा आहे 1 चा आहे ना. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट ग्राफ वेगळे. कोणते ग्राफ चालू माझे पोझिशन टाइम ग्राफ चालू आहे. एवढं त्रास दिला तर लगेच तुम्ही झटक्यात खाली जाशाल असे. चलो डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट डायरेक्शन चेंज झाले का नाही मे बी 40. हा मग सांगा डिस्टन्स किती आणि डिस्प्लेसमेंट किती. दोन्ही गेला 2 खाली आला आणि नंतर परत खाली गेलाय ते झाले 5 आणि डिस्प्लेसमेंट किती मग -1 म्हणे. डिस्प्लेसमेंट किती म्हणे -1 मीटर. काय डाऊट आहे समजलंय. और बनाएंगे आप ग्राफ बनवायला काय लागतं पैसे थोडे लागतात. अरे चलो 1 2 हा चला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स किती 6 आहे. डिस्टन्स किती 6 मीटर आहे. याचा काही इम्पॅक्ट होतोय का याचा अर्थ काय होतोय रेस्टला. हा डिस्प्लेसमेंट किती मायनस. जर वरतीच लटकला तर तो प्लस आला. जसं इकडे काय केलं ऍक्सिस खाली काळ सरकून गेला तर मायनस यायला सुरुवात झाली. जेव्हा वरती होता तेव्हा काय झाला प्लस होता. इथं आला ऍक्सिस वरती आला डायरेक्ट 0 झाला. वरती गेला पॉझिटिव्ह सरकला एक्झॅक्टली आला तर 0 झाला. खाली सरकला तर मायनस मध्ये आला सुरुवात झाली. काय डाऊट आहे आत्ता बारी मध्ये.
मला रिलेशन द्यायचं तुम्हाला, डिस्टन्स ऑफ ए, डिस्टन्स ऑफ बी, डिस्प्लेसमेंट ऑफ ए आणि डिस्प्लेसमेंट ऑफ बी. जे मी अगोदर कन्सेप्ट सांगितले त्यालाच लागतात. टाइम पोझिशन पाहिजे तुला. अरे वा 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 बेटा, एकदम भारी बोललास बघ, तुला देऊन टाकला डायरेक्ट. हा घेऊन टाक. 2 1 2 खुश. हा आता हो हर्षदा नको आवडतं की स्वतःला. हा बाकीच्या डोकं लावा. हर्षदाला उत्तर आलेलं आहे. हा पुढचं बोला. कोण मोठा जाऊ द्या, ए का बी? बी काय आहे? हा बोल. दोघं डिस्प्लेसमेंट बद्दल बोला मग. डिस्टन्स इक्वल आहे. ओके डिस्टन्स इक्वल आहे. खूप जणांना मदत आनंद झाला. डिस्टन्स इक्वल आहे. ओके डिस्प्लेसमेंट अरे डायरेक्शनच चेंज झाले ना. डायरेक्शनच चेंज झाले. जे डिस्टन्स आहे तेच तर केलं. हर्षदा इकडेच बोट करत असतं. उत्तर बघा. तिला कळालं का? इक्वल राहणार. मग फरक काय? फरक स्पीडचा आहे. फरक कोणाचा आहे? स्पीडचा आहे. जे आपण नंतर बघणार स्पीड आणि वेलोसिटी. ठीक आहे समजलं.